नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वक्तृत्व हे कर्तृत्व घडवतं. कर्तृत्ववान माणसं हे नेतृत्व करू शकतात आणि वक्तृत्वातून उभा राहिलेल्या व्यक्ती समाजात मानाचे स्थान प्राप्त करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कलेतून आपलं व्यक्तिमत्व घडवावं असं आवाहन बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर यांनी केलं आहे. परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल नानलपेठ या ठिकाणी बालविद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कैलासवासी म.श. शिवणकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय वक्तृत्व स्पर्धा 24 डिसेंबर रोजी घेण्यात आली. स्पर्धेचं हे 50वं वर्ष असल्यामुळे ते सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर विवेक नावंदर यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास पोंडुळकर होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य पवनकुमार झांजरी, एम.जी. विहिटकर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी परिवेक्षक श्रीमती श्यामा पाटील, प्राध्यापक सुदाम भोसले, डॉक्टर श्रद्धा राणी मोदीराज, प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्यापक रामदास तुंबेवार, पर्यवेक्षक प्रदीप रोघे, बळीराम कोपरटकर, बालविद्या मंदिर प्रशालेचे विभाग प्रमुख नितीन गोराटकर, बालविद्या वर्धिनी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश कापसे आदींची उपस्थिती होती. यावेळी कैलासवासी म.श. शिवणकर गुरुजींच्या जीवनपट उपस्थितांसमोर ठेवून वक्तृत्व स्पर्धेच्या निर्मितीची आणि सुवर्ण महोत्सवाच्या प्रवासाचं चित्र मुख्याध्यापक अरुण बोराडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केलं. मागील 50 वर्षापासून ही स्पर्धा सातत्याने सुरू असल्याचा अभिमान यावेळी डॉक्टर विवेक नावंदर यांनी बोलून दाखवला. अध्यक्ष समारोपात ॲडव्होकेट विलास पोंडुळकर यांनी शिवणकर गुरुजींनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि संस्कार रुजवले. आपल्या अपंगत्वावर मात करून आपले पूर्ण आयुष्य विद्यार्थी आणि संस्थेसाठी समर्पित केलं. त्यांची आठवण म्हणून ही वक्तृत्व स्पर्धा चालवली जाते. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी आवश्यक असलेले गुण संपादित करावेत असं आवाहन ॲडव्होकेट पोंडुळकर यांनी केलं. बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे सचिव ॲडव्होकेट अशोक सोनी यांनी विद्यार्थ्यांनी व्यासंगी व्हावं, आपलं वाचन वाढवावं, आपल्या क्षमता ओळखून कौशल्य विकसित करावं. अलीकडील काळात वक्तृत्व हे महत्त्वाची कला म्हणून ओळखले जाते. आपल्या वक्तृत्वाच्या बळावर विद्यार्थी आपलं करिअर घडवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कला आत्मसात करावी असं आवाहन ॲडव्होकेट सोनी यांनी व्यक्त केलं. यावेळी सुभाष ढगे, मुंजाजी शेवाळे, गजानन जुंबडे, नरेंद्र वानरे, राम पतंगे यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 5,000 आणि स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र समर्थ नितीन पतंगे, ज्ञानोपासक विद्यालय बोरी. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 3,000, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र स्नेहल प्रभाकर हारकळ, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परभणी. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 2,000 आणि स्मृतिचिन्ह इंगोले पार्थ बाळू, नरहर कुरुंदकर विद्यालय कुरुंदा. उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम 1,000 रुपये आणि प्रमाणपत्र ऋतुराज पृथ्वीराज साखरे, भारतीय बालविद्या मंदिर परभणी. चिरंदू वेदांत आत्माराम काकडे, हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत यांनी प्राप्त केलं. या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. मराठवाड्यातील 55 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. परभणी शहरातील पोलीस मुख्यालय या ठिकाणी शहर वाहतूक शाखा परभणी जिंतूर तसेच पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरता नांदेड येथील मोटार वाहन केसेस करताना वापरण्यात येणारी ई चालान मशीनचे तज्ज्ञ अभियंता कृष्णा जाधव यांनी कार्यशाळेत ई चालान मशीनच्या योग्य पद्धतीने कसा वापर करायचा, वापरताना येणाऱ्या अडचणी, त्याबाबतचे शासकीय परिपत्रक, बॅटरी आणि चार्जरचे प्रॉब्लेम्स, कॅमेऱ्याचे प्रॉब्लेम्स, केसेस करताना त्याबद्दल होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. तसेच 31 डिसेंबर हा नशामुक्त आणि सुरक्षित वाहन चालवून अपघातमुक्त साजरा करणं, 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस दलातर्फे साजरा होणारे रेजिंग डेमधील सादरीकरण, 9 ते 23 जानेवारी दरम्यान साजरा होणाऱ्या सुरक्षा पंधरवड्यामध्ये करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी 8 अधिकारी आणि 34 अंमलदार उपस्थित होते. येशू ख्रिस्तांची शिकवण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन आचरणात उतरवावी असं आवाहन विभाग प्रमुख डॉक्टर वीणा भालेराव यांनी केलं आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील
मानव विकास आणि कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेमध्ये 24 डिसेंबर रोजी नाताळ सण साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विभाग प्रमुख भालेराव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी ख्रिसमस ट्री, स्नोमॅन, सांताक्लॉज आदी आकर्षक सजावटी तयार करून आणल्या. त्यांच्या साह्यानं शाळेची सुंदर सजावट करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रायोगिक पूर्व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. पाथरी येथील श्री साई भक्त सेवा मंडळ परभणी आणि श्री साईबाबा जन्मस्थान मंदिरातून निघालेल्या साईबाबांच्या पादुकांचं आगमन आज गुरुवार दिनांक 25 डिसेंबर रोजी परभणी शहरातील पाथरी रोड या ठिकाणी असलेल्या रेंगे पाटील ॲटो कन्सल्टन्सी या ठिकाणी झालं. हरिभक्त परायण बापूसाहेब महाराज खवणे यांनी सकाळी 10 ते 2 या वेळेत त्यांचं कीर्तन केलं. यावेळी रामभाऊ रेंगे, अनंतवार यांच्या हस्ते पूजा करून आरती करण्यात आली. या दरम्यान रामभाऊ रेंगे, अनंतवार, शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, मनोज पवार, बाळासाहेब बुलबुले, अर्जुन सामाले, अभिजित मुंडे, रोहन कांबळे आदींची उपस्थिती होती. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. नायब तहसीलदार प्रशांत राखे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी सहाय्यक महसूल अधिकारी नागेश देशमुख यांच्यासह वाकोडकर, रोहित जयस्वाल यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.